या बातमीचे प्रायोजक आहेत कुडलचे पाटील बंधू यांचे निसर्ग हुरडा पार्टी। ठिकाण संगप्पा पाटील यांचे फार्म हाऊस, श्री संगमेश्वर मंदिर परिसर शेजारी, हत्तरसंग कुडल, तालुका दक्षिण सोलापूर। संपर्क 96 65 50 44 98। गुंजेगाव येथून परिवहन सेवा सुरू करण्याबाबत रिपब्लिकन कामगार सेनेच्या वतीने परिवहन सेवेच्या विभाग नियंत्रकांना निवेदन। दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुंजेगाव येथून परिवहन सेवा सुरू करण्याबाबत रिपब्लिकन कामगार सेना, प्रहार जनशक्ती पक्ष, शेतकरी संघटना, श्री सिद्धिविनायक प्रशाला, गुंजेगाव आणि अकोले मंद्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रकांना बुधवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास संयुक्तरित्या निवेदन देण्यात आले। यावेळी रिपब्लिकन कामगार सेनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सागर कोळी, प्रहार दक्षिण तालुका युवक अध्यक्ष समर्थ गुंड, प्राध्यापक डॉक्टर राजदत्त रासुलगीकर आदी उपस्थित होते। याबद्दल गुंजेगावचे ग्रामस्थ बालाजी जाधव, विद्यार्थी आदित्य कोळी, विद्यार्थिनी अश्विनी कुंभार, अक्षरा कांबळे, श्रेया मसलखाम, संजना काळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। नमस्कार, मी बालाजी जाधव, गुंजेगाव। माझी एसटी महामंडळाला विनंती आहे की आमच्या गुंजेगावमध्ये सिद्धिविनायक विद्या मंदिर हायस्कूल शाळा आहे। त्या शाळेला अकोले मंद्रुपवरून आणि शिंगोली रोडवरून बरीच मुलं आणि मुली शाळेला येतात। त्यांची भरपूर प्रमाणात गैरसोय व्हायला लागलेली आहे आणि 9वी 10वीच्या मुली असतात। पालकांना सुद्धा मनामध्ये एक भीतीचं वातावरण आहे, बाबा मुली एकट्याच जातात, रोडने जातात। त्यासाठी जर एसटी महामंडळाने एसटी चालू केली तर आमच्या पालक लोकांच्या सुद्धा मनातली भीती जाईल आणि मुलं शाळेला जातील। ह्यासाठी एसटी महामंडळानं याच्यावर विचार करून सकाळी साधारणतः 9च्या आसपास आणि संध्याकाळी 5च्या आसपास एक एसटी जर सोडली तर आमच्या मुलांची चांगली सोय होईल आणि हे सहकार्य एसटी नमस्ते, माझे नाव आदित्य परशुराम कोळी। मी अकोले गावातून श्री सिद्धिविनायक विद्या मंदिर गुंजेगाव या शाळेमध्ये शिकायला येते। दररोज आम्ही अकोल्याच्या मुली साधारण आम्ही 35 ते 50 असे विद्यार्थी आहोत की आम्ही अकोल्यावरून गुंजेगावपर्यंत 3 किलोमीटर चालत येतो, 3 किलोमीटर चालत जातो। आम्हाला खूप हैराण होते, आम्हाला अभ्यासाला वेळ भेटत नाही। माझी बहीण 5वीला आहे आणि मी 9वीला आहे। आम्हाला घरी जायला साधारण 6 वाजतात आणि आम्हाला संपूर्ण काम करून अभ्यास करायलाही वेळ भेटत नाही। आम्हाला खूप हैराण होतं। तर मी महामंडळाला ही विनंती करते की लवकरात लवकर त्यांनी एसटी सुरू करावी आणि आम्हाला सगळ्या अकोल्याच्या व आम्ही गेले 3 महिन्यापासून पास काढला आहे आणि त्याचा पास काढून काय उपयोग झाला नाही। एसटीच येत नाही दररोज। आम्ही चालत येतो आणि चालतच जातो। आम्हाला खूप त्रास होतो। रस्त्याने दारोडे माणसं वगैरे येतात, ते आम्हाला काहीही बोलतात, आम्हाला त्यांच्यामुळे खूप त्रास होतो। त्यामुळे ही विनंती आहे की शासनाने आमच्यासाठी लवकरात लवकर एसटी पाठवावी। अकोले ते गुंजेगाव। लॉकडाऊनच्या आधी एसटी वेळेवर येत होती। जेव्हा लॉकडाऊन झाल्यापासून एसटीच येणं गेले, आम्ही दररोज चालत येतो आणि चालत जातो। आम्हाला येताना जाताना खूप त्रास होतो। कोण असे आहेत की गाडी फास्ट चालवतात आणि ते तसे पण गाडी चालवतात। ही विनंती आहे की शासनाने लवकरात लवकर एसटी चालू करावी। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।